वर्धा जिल्ह्यातील शिंदे रेल्वे या गावाला 1949 पासून वर्धा नगर परिषद आहे आणि या गावाची लोकसंख्या आज 20 ते 25,000च्या घरात असून जवळपासचा आजूबाजूचा परिसर मिळून 50,000च्या घरात लोकसंख्या असताना सुद्धा जुळलेला असताना सुद्धा इथे फक्त 1962 पासून प्राथमिक आरोग्य केंद्र आहे आणि आज जवळपास 64 वर्षाचा कालावधी होऊनही या प्राथमिक आरोग्य केंद्राला कुठलीही सुविधा नाही. सर्दी खोकला ताप याशिवाय यामध्ये कुठलाही उपचार होत नाही. त्यामुळे अत्याधुनिक कमीत कमी 30 बेडचं ग्रामीण रुग्णालय द्यावं याकरता आम्ही शासनाकडे बरेचदा आमच्या लोकप्रतिनिधी मार्फत शासनाकडे मागणी केली, परंतु 64 वर्षाचा काळ लोटून सुद्धाही या मागणीला शासनाने या उदासीन सरकारने कुठलीही दाद दिलेली नाही आणि ही मागणी आता आम्ही मंजूर करून घेण्यासाठी आंदोलनाचा पवित्रा घेतलेला असून आता 3 जानेवारीला आम्ही टाळनाद आंदोलन केलं होतं आणि या मागणी करता आज आम्ही 1000 नागरिक स्वरक्ताने माननीय मुख्यमंत्री यांना पत्र लिहून मागणी करत आहोत की आमच्या इथे ग्रामीण रुग्णालय मंजूर करावं. महत्वाची बाब म्हणजे सरकार 15 वर्षापासून सरकार असताना सुद्धा आणि 15 वर्षाच्या 20 वर्षा आधीपासूनची मागणी असताना सुद्धा इथे आमदार आपले, खासदार आपले, त्याच्यानंतर पालकमंत्री आपले, मुख्यमंत्री आपले, तरी सुद्धा आम्हाला आमच्या स्वरक्ताने पत्र लिहून आज मुख्यमंत्र्यांना या ग्रामीण रुग्णालयाची मागणी करावी लागत आहे. यापेक्षा लाजिरवाणी गोष्ट आम्हाला सिंधीवासींना कुठली वाटत नाही आणि या आता तरी मुख्यमंत्र्यांनी आम्ही आणि आमच्या लोकप्रतिनिधींची विनंती आहे की आता तरी आमच्या मागणीची दखल घ्यावी, अन्यथा आम्हाला याच्यापेक्षा उग्र आंदोलन भविष्यामध्ये करावं लागेल. धन्यवाद. मी अजय कलोडे, गटनेता सिंधी शहर विकास आघाडी, सिंधी नगर परिषद, सिंधी रेल्वे. आमच्या येथे प्राथमिक आरोग्य केंद्र 1962 पासून आहे, परंतु त्या प्राथमिक आरोग्य केंद्रात कोणत्याही सुविधा नसल्यामुळे आमच्या शहराच्या रुग्णांचे खूप हाल होतात. परंतु आमची मागणी ही 25 वर्षापासून आहे की सिंधी रेल्वे येथे ग्रामीण रुग्णालय व्हावे, परंतु अजूनपर्यंत शासनाने आमची मागणीची दखल घेतलेली नाही. करिता आम्हाला पहिले टाळनाद आंदोलन करावे लागले, त्यानंतर आम्ही रक्ताने पत्र लिहिण्याचे आंदोलन केलेले. करिता शासनाला आश्वस्त करू इच्छितो की आमच्या शहराची ग्रामीण रुग्णालयाची मागणी पूर्ण करावी, अन्यथा यापेक्षाही गंभीर आंदोलन करण्यात येईल. आपले स्वतः रक्ताने पत्र लिहून पाठविण्याकरिता या ठिकाणी नरेशजी पेटकर या ठिकाणी आलेले आहे. एकता युवा मंडळ तर्फे या आलेले आहे. पेटकर साहेब, आम्हाला हे सांगा की तुम्हाला ही वेळ कशासाठी आली जे पत्र लिहून माननीय मुख्यमंत्री साहेबांना पाठवायचं आहे? आतापर्यंत अमोल भाऊ सोनटक्के यांच्या माध्यमातून अनेक निवेदनं, अनेक विनंत्या शासनाला ग्रामीण रुग्णालयासाठी आपण केल्या, परंतु त्या करूनही शासनाला घाम फुटत नाही. त्यानंतर आपण टाळ मृदुंग आंदोलन इथे केलं. खूप मोठं आंदोलन ते आपल्या गावात झालं, त्यानेही प्रशासन जागा झालं नाही. म्हणून आज आम्ही सिंधीकरांनी आणि ग्रामीण भागातील लोकांनी ठरवलं की आपलं रक्त चढवून प्रशासनाला जागा करायचं. जर त्या रक्त चढवूनही प्रशासन जागा होत नसेल तर मी तर अमोल भाऊला विनंती करतो की आपण आता इतक्या लोकांचं रक्त त्यांना दिलं, पुढं त्या लोकांचं रक्त काढण्याची तयारी ठेवा. जर ते गावात आले आणि आपल्याला जर ग्रामीण रुग्णालय देत नसेल तर आपण जसं रक्त दिलं तसंच त्यांचंही रक्त काढून घेण्याची ताकद आपल्यात ठेवा, आपल्या आंदोलनात ठेवा आणि ती सक्सेस जर झाली तर आपल्या सिंधीकरांचा खूप मोठा विजय राहील. सिंधीला लोक घाबरेल. जसं पश्चिम महाराष्ट्रात आहे, साधी लाईन गेली तर संपूर्ण गाव त्या विद्युत मंडळाच्या ऑफिसवर जाऊन पडते आणि ताबडतोब लाईन सुरू करून घेते. एका वार्डातली गेली तरी संपूर्ण गाव तिथं जमा होते. तीच पद्धत या आंदोलनाच्या माध्यमातून सिंधीत लागू झाली पाहिजे. प्रशासन आपल्याला थरथर कापलं पाहिजे. आपण प्रशासनाला थरथर कापण्याची गरज नाही. प्रशासनाचे आपण पाय धुवून तीर्थ पेण्याची गरज नाही. गावाची जर युनिटी राहिली, गावाची जर एकी राहिली तर खरोखरच पश्चिम महाराष्ट्राचा जसा विकास झाला तसा आपल्या सिंधीचाही विकास, गावात पुरता जर बोलायचं झालं तर सिंधीचाही विकास होऊ शकतो. फक्त गावकऱ्यांची एकजूट पाहिजे. या रक्ताने जर मानणार नसेल तर माझी तेच पुन्हा विनंती आहे की या प्रशासना जे या ग्रामीण रुग्णालयासाठी अधिकारी किंवा पदाधिकारी कारणीभूत आहे त्यांना गावात जर आले तर त्यांचंही रक्त काढायची तयारी आपण ठेवायला पाहिजे. हीच एक आजच्या आंदोलनातून त्यांना चेतावणी म्हणून आम्ही देतो. आमच्या एकता युवा मंडळाचा समोरही होणाऱ्या सर्व
सर्वच गावात कोणत्याही कारणासाठी असो आंदोलनाला एकता युवा मंडळ सक्रिय पाठिंबा देईल आणि देत राहील, हीच आजच्या या आंदोलनाप्रसंगी सांगायची